बऱ्याच मुलांना मॅथ्सचं टेन्शन होतं. एकदाचा मॅथ्सचा पेपर होऊन गेला. अल्जेब्राचा पेपर बऱ्यापैकी सोपा होता, पण आजचा जो जॉमेट्रीचा पेपर आहे त्यामध्ये हॉट क्वेश्चन्स थोडेसे डिफिकल्ट होते. साहजिक आहे, हॉट क्वेश्चन्स हे टेक्स्टबुकच्या बाहेरचे असतात, त्यासाठी थोडंसं कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं असतं. तरी बऱ्याच मुलांनी हॉट क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न केला असेलच, पण काही मुलांना तो जमलाही नसेल. पण पहिले 3 क्वेश्चन्स तर इझी होते, ते प्रत्येकाने सोडवले असतीलच. बऱ्याच मुलांचं स्वप्नसुद्धा अर्धवट राहिलं असेल की मॅथ्समध्ये मला 100 आउट ऑफ 100 मिळवायचं आहे. पण ठीक आहे, आता आपण त्या मॅथ्सचं डिस्कशन करून काही फायदा नाही आहे. जो सोडवला आहे, जसा सोडवला आहे पेपर, त्यावर आता काही बोलून काही चर्चा करून त्यात बदल होणार नाही आहे. हां, पण जे तुमचं मॅथ्समध्ये स्वप्न होतं 100 आउट ऑफ 100 मिळवण्याचं, ते तुम्ही सायन्समध्ये मिळवू शकता. तर आता मॅथ्सची चर्चा करणं सोडून द्या, त्यात आपण काही चेंज करू शकत नाही आहे. हां, जर तुम्ही सायन्सला फोकस केलंच तर तुम्ही स्कोरिंग 100 आउट ऑफ 100 सायन्समध्ये सुद्धा आणू शकता. आणि महत्त्वाचं, सायन्सचा जो पेपर असतो तो तुमच्या टेक्स्टबुकमधलेच क्वेश्चन्स असतात. जसं मॅथ्सचे हॉट क्वेश्चन्स बाहेरचे येतात, तसं सायन्सचे क्वेश्चन्स बाहेरचे येत नाही आहेत. जवळपास सगळेच क्वेश्चन्स तुमचे सायन्सच्या टेक्स्टबुकमधलेच असतात. आणि महत्त्वाची दुसरी गोष्ट, सायन्सचे जर तुम्ही PYQs केलं तर त्याचाही तुम्हाला फायदा होईल, कारण सायन्सचे PYQsचे बरेच क्वेश्चन्स ॲज इट इज रिपीट विचारले जातात. त्यामुळे मॅथ्ससारखं तुम्हाला बाहेरचा क्वेश्चन्स तुमच्या सायन्समध्ये विचारला जाणार नाही, तुमच्या टेक्स्टबुकमधलेच क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे आता अजिबात वेळ न घालवता आणि मॅथ्स सब्जेक्टसाठी जे काही झाले, तुम्ही जे काही सॉल्व्ह केलं आहे ते डोक्यातनं काढा. आता फक्त सायन्सचं टार्गेट पुढे ठेवा आणि सायन्समध्ये कशी स्कोरिंग होईल त्याचा विचार करा आणि लगेच आता प्रिपरेशनला लागा, कारण आपलं पुढचं टार्गेट जे आहे सायन्सचं आहे. तर अजिबात वेळ न घालवता सायन्सच्या प्रिपरेशनला लागा आणि जास्तीत जास्त स्कोरिंग कसं करता येईल त्यावर फोकस करा. आजचे काही तास आणि उद्याचा 1 दिवस, एवढ्या वेळामध्ये तुम्हाला सायन्सचे सगळेच टॉपिक्सचं प्रिपरेशन करून रिवाईज करायचं आहे. त्यामुळे आता वेळ नका घालू. आणि हां, जॉमेट्रीचा तुम्ही किती मार्काचा पेपर सोडवला आहे आज, तो कमेंटमध्ये टाईप करून सांगा.